या पायी मोर्चाचं निवेदन एक महिनाभरापूर्वी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने नियोजन केलं होतं. त्या अनुषंगाने कालच्या दिवशी हा पायी मोर्चा हा जवळजवळ 12 मागण्या घेऊन हा पायी मोर्चा चारोटीपासून सुरू झाला. चारोटीला जेव्हा सुरुवात झाली ह्या मोर्चाची, तेव्हा या पायी मोर्चामध्ये साधारणतः 40 ते 45,000 हे लोक, कामगार आणि शेतकरी त्या ठिकाणी एकत्र आले होते. काल जवळजवळ मनोरपर्यंत आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक 5,000ची वाढ झाली आणि मनोरला ते एक मैदान आहे, त्या मैदानावर आम्ही आलो. त्या ठिकाणी 50,000 लोकांचे सर्व एकत्र जमले होते. त्या ठिकाणी आम्ही काल मुक्काम केला आणि सकाळी 10:30 वाजता पुन्हा या पायी मोर्चाला मनोरपासून सुरुवात केली. जवळजवळ 6 वाजता आम्ही या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकला. 25 किलोमीटरचं अंतर हे आज आम्ही कापलं. आता इथे पोहोचल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथे बॅरिकेड वगैरे लावून थांबवलं होतं, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शांततेच्या मार्गाने आलेलो आहोत आणि खरं म्हणजे आम्ही शांततेचे पाठीराखी सुद्धा आहोत. चारोटीपासून पालघरपर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला तसं खरं सांगायला गेलं तर खूप सहकार्य केलं, परंतु इथे आल्यानंतर त्यांनी बॅरिकेड लावले हे काही योग्य नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला या गेटपर्यंत येऊ दिलेलं आहे. परंतु आमची अशी अपेक्षा होती की आता जवळपास हे 50 ते 55,000च्या वरती हा शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आमची अपेक्षा होती की या कलेक्टर कार्यालयाच्या आवारामध्ये सर्वांना तिथे बसून, कारण लाईटची वगैरे सोय आहे, परंतु पोलिसांनी आम्हाला या गेटवर थांबवलेलं आहे. काही हरकत नाही, आम्ही सर्व शेतकरी आहोत, त्यामुळे रस्त्यावर आणि कुठे आपण झोपू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. परंतु ज्या काही मागण्या आहेत, आता इथे मोर्चा पोचल्यानंतर आम्हाला कलेक्टर मॅडमकडून एक निरोप आला की आपण चर्चेला यावं, परंतु आता आमचं शिष्टमंडळ हे चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. पूर्ण दिवसभर पायी चालून थकलेलो आहोत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आज चर्चा करणार नाही. आज आम्ही या ठिकाणी थोडंसं जेवण वगैरे करून आम्ही थोडी विश्रांती घेऊया आणि उद्या सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही शिष्टमंडळ म्हणून प्रशासनाशी चर्चा करूया. 12 मागण्या आहेत, त्याच्यावरती बऱ्याचशा जमिनीचे मुद्दे आहेत. स्मार्ट मीटर आहे, मनरेगाची 200 दिवस काम दिलं पाहिजे, पेशा भरती झाली पाहिजे. त्याच्याच जोडीने या पालघर जिल्ह्यामध्ये राहणारा आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, ओबीसी, दलित, जो कोणी असेल, ज्याच्या ज्या समाजाचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनवर त्यांना सरकारी सेवेमध्ये त्यांनी रुजू केलं पाहिजे. त्याचप्रमाणे वाढवण बंदर हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर या ठिकाणी होऊ घातले, त्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु जरी आज सुद्धा पालघरच्या प्रत्येक नागरिकाने, पालघरच्या भूमिपुत्राने जर ही भूमिका घेतली की वाढवण बंदर आम्ही थांबवू शकतो, तर ते थांबवू शकतो, परंतु त्या हिशोबाने त्या पद्धतीने पालघर जिल्ह्यातला भूमिपुत्र हा रस्त्यावर उतरला पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक मुद्दे आम्ही घेऊन आलेलो आहोत. उद्या चर्चा होईल. समाधानकारक चर्चा झाली तर ठीक आहे, आंदोलनाला स्थगिती दिली जाईल किंवा आम्ही थांबू, अन्यथा हे आंदोलन पुढे चालू राहील, शांततेच्या मार्गाने हे चालू राहील. नाही, हा मोर्चा अन्यायाविरुद्ध आहे. पालघरचा आदिवासी आजही विचारतोय, माझ्या जंगलावर माझा हक्क कधी? शेतकरी विचारतोय, माझ्या जमिनीवर माझे नाव कधी? तरुण विचारतोय, मला रोजगार कधी? सरकार कायदे बनवते पण ते अंमलात आणायला विसरते. फॉरेस्ट राईट ॲक्ट पण हक्क नाही. पेसा आहे पण ग्रामसभेला अधिकार नाही. कागदावरचं सरकार आम्हाला नको, आम्हाला जमिनीवर काम करणारं सरकार हवं आहे. आज वाढवण, मुरबे सारखे प्रकल्प लोकांचा आवाज न ऐकता लादले जात आहेत. विकासाच्या नावाखाली आदिवासी, शेतकरी, मच्छीमार उद्ध्वस्त केले जात आहेत. आम्ही विकासाचे विरोधक नाही, पण लोकांना विस्थापित करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. स्मार्ट मीटरच्या नावाखाली गरिबाच्या खिशावर डल्ला, 4 मजूर कोडच्या नावाखाली कामगारांचे हक्क संपवले जात आहेत. म्हणूनच माकपचा हा मोर्चा फक्त मागण्यांसाठी नाही, तो स्वाभिमानाचा मार्ग आहे. सरकारने लक्षात ठेवावे, जनतेचा संयम हा कमजोरी नाही. आम्ही शांत आहोत पण निशब्द नाही. आज आम्ही इथे आहोत कारण आमच्याकडे दुसरा मार्ग उरलेला नाही. एकच मागणी आहे साहेब, कायदे अंमलात आणा, लोकांना हक्क द्या आणि प्रशासन जनतेच्या बाजूने उभे करा. माकप संघर्ष करत राहील, कारण
हा संघर्ष सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर माणूस वाचवण्यासाठी आहे. आज हा मोर्चा विनंतीसाठी नाही, आज हा मोर्चा इशाऱ्यासाठी आहे. पालघरचा आदिवासी भिकेला लागलेला नाही, तो हक्काचा मालक आहे. पण सरकार त्याला आजही कागदावर अडकवून ठेवत आहे. ओरडतोय कारण वनहक्क नाकारला तर नुकसान प्रचंड आहे. वनहक्क न मिळाल्यास आदिवासी बेकायदेशीर ठरतो. त्याचं घर तोडता येतं, त्याची शेती हिसकावता येते आणि त्याला जंगलातून हाकलता येतं. हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, हा पिढ्यानपिढ्या जगण्याचा प्रश्न आहे. वनहक्क नसेल तर शेतकरी मजूर बनतो, स्थलांतर वाढतं, कुपोषण वाढतं, मुलांचं शिक्षण बंद होतं आणि आदिवासी संस्कृती नष्ट होते. एका सहीच्या विलंबामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतात. हे नुकसान भरून काढता येणार आहे का? जंगल वाचवणारा आदिवासी आज गुन्हेगार ठरतोय आणि जंगल तोडणाऱ्या सरकारला विकास नाही, तो पालघरच्या लोकांवर हल्ला आहे. हा प्रकल्प आला तर हजारो एकर सुपीक जमीन संपेल, मच्छीमारीची उपजीविका उद्ध्वस्त होईल, गाव विस्थापित होतील, समुद्र, जंगल, पर्यावरण नष्ट होईल. हे नुकसान फक्त पैशाने मोजता येईल का? आईची शेती गेली, मच्छीमारांचं जाळं गेलं, गावाचं अस्तित्व पुसलं गेलं, याची भरपाई कोण देणार? दिल्ली, मुंबईसाठी विकास, पण पालघरकरांसाठी विनाश. हा कुठला न्याय? लोकांची परवानगी नाही, ग्रामसभेचा निर्णय नाही, तरीही प्रकल्प लादला जात आहे. आज वाढवणला विरोध केला नाही तर उद्या पालघरच्या नकाशावर गावच उरणार नाहीत. लोकांना उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. हा लढा जमिनीचा आहे, जगण्याचा आहे आणि तो शेवटपर्यंत चालेल. आज इथे असलेले लोक हे आंदोलन करणारे नाहीत, हे आहेत जगण्यासाठी लढणारी माणसं. 60 किलोमीटर चालत आलेले आदिवासी. त्यांच्यासाठी कोणतीही सोय नाही, पिण्याचं पाणी नाही, रस्त्यावर झोप, पोटात अन्न नाही. ही लोकशाही नाही, ही क्रूर, निर्दयी आणि मुरदाड सत्तेची व्यवस्था आहे. आदिवासी हा या देशाचा पाहुणा नाही, तो या जंगलचा, या जमिनीचा मालक आहे. पण आज या मालकाला रस्त्यावर भिकारी बनवण्याचं काम सरकार करत आहे. एका उद्योगपतीला मोठं करण्यासाठी, एका अदानीला लाल गालीचे आणि लाखो आदिवासींसाठी भूक, बेदखी आणि उद्ध्वस्तपणा. ही विकास नीती नाही, हा गरिबांवर चालवलेला बुलडोझर आहे. पालघरच्या आदिवासींचा, मच्छीमारांचा, शेतकऱ्यांचा जीव घेऊन जर सरकारला आपले खिसे भरायचे असतील तर लक्षात ठेवा, पालघर विकाऊ जमीन नाही. इथली माणसं माल नाहीत आणि इथली जनता गुलाम नाही. ग्रामसभा पायदळी तुडवली, कायदे कागदात पुरले आणि विकासाच्या नावाखाली लोकांचं अस्तित्व मिटवायचा कट रचला. आज आदिवासी रस्त्यावर आहे कारण सरकार सत्तेच्या नशेत आणि माणसं ओळखायला विसरलं आहे. आजही जर सरकार बहिरं राहिलं तर उद्या हा आवाज संपूर्ण महाराष्ट्र हलवेल. हक्क दिले नाही तर संघर्ष वाढेल, वनहक्क नाही तर शांतता नाही. हा लढा थांबणार नाही, कारण हा लढा जमिनीचा नाही, माणसाच्या अस्तित्वाचा आहे, पालघरच्या अस्मितेचा आहे.